मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची शॉर्ट लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि जवळपास 37,309 कॅन्डिडेटला या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले आहे। आता जो पुढचा मुद्दा आहे सर्वात महत्वाचा, आता तर यांचं नाव फिक्स झालेलं आहे की 100% आता यांना लेखी परीक्षा देता येणार म्हणजे देता येणार आहे। फक्त आता आपल्याला या ठिकाणी प्रतीक्षा करायची आहे ते म्हणजे फीस 400 रुपये भरायची आहे। कशाची? फायनल जे काही लेखी परीक्षेचं ऍडमिट कार्ड येण्यासाठी। त्याची अपडेट देखील मी ज्या पद्धतीने लागलेच तुम्हाला अपडेट ती मिळून जाईल। आता इथं महत्वाचा मुद्दा आहे पुढचा, तो म्हणजे की सिलेबस नेमकं काय आहे, क्लर्क या पदाची तयारी कशा पद्धतीने करायची आहे आणि टोटल जे काही 90 मार्काचा प्रश्न 90 मार्काचा क्वेश्चन पेपर आहे यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या घटकाचा समावेश आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो पाहूया आपण सिलेबस नेमका काय आहे आणि स्वरूप काय आहे एक्झाम्स। तर पहा या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट साठी पात्र केलेले आहे। तर सर्वप्रथम स्क्रीनिंग टेस्ट आहे, टोटली 90 अंकाची होणार आहे। यामध्ये पासिंग आहे 45 मार्क, जर तुम्ही घेतले तर पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे टायपिंगसाठी तुम्ही पात्र असणार आहात। आता यामध्ये ही जी काही महत्वाची माहिती आहे ती काय आहे, तर जी काही एक्झाम आहे यामध्ये सिलेबस त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे। मराठी पाहू शकता 10 मार्कला, इंग्रजी 20, जनरल नॉलेज 10, जनरल इंटेलिजन्स 20, अॅथमेटिक्स 20, कम्प्युटर 10। आता यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त मराठी व्याकरण जर सोडलं मित्रांनो तर बाकी सर्व जे प्रश्न असतील ते टोटल इंग्लिश मीडियम मध्ये असणार आहेत। फक्त मराठी व्याकरण तेवढं काय असणार आहे यामध्ये 10 मार्काचं असणार आहे। अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस आपली काय असणार आहे 90 मार्काची असणार आहे, म्हणजे 90 मार्काची या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे। आता पुढचा प्रश्न येतो की नेमके हे स्क्रीनिंग टेस्ट जी आहे यामध्ये आपल्याला आता स्पर्धा तर भरमसाठ वाढलेली आहे, तर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्क्स घ्यावे लागणार आहेत। मग हे मार्क्स घेण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची आहे, तर यासाठी लागणारा आवश्यक जे काही मित्रांनो कंटेंट्स आहे तो कंटेंट्स आपण तयार केलेला आहे। यामध्ये क्वेश्चन सेट आपण तयार केलेला आहे टोटल ऍज इट इज 90 मार्काचे, म्हणजेच 90 अंकाची जी काही लेखी परीक्षा होणार आहे त्या पद्धतीने क्वेश्चन सेट आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये मागील वर्षाचे देखील क्वेश्चन सेटचा समावेश आपण केलेला आहे, तुम्ही ते बाय करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। टायपिंगसाठी पॅसेज देखील ॲक्युरेट आपण टाईप केलेले आहेत जे की 100% तुमच्या कामासाठी येणार आहेत। कम्प्युटरचे क्वेश्चन्स देखील आपण तयार केलेले ते देखील तुमच्या कामाला येणार आहेत। कम्प्युटरचे क्वेश्चन टोटल 500 आहेत। यामध्ये तुम्ही जर बाय केले आणि त्याचा चांगला अभ्यास केला तर त्याच्या पलीकडे प्रश्न तुम्हाला येणार नाही, त्यापैकीच तुम्हाला कम्प्युटरचे 10 पैकी 10 आउट ऑफ मार्क तुमचे फिक्स होतील। अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्थित कंटेंट आपण तयार केलेला आहे। जास्त भरमसाठ पसारा घेऊन काही अर्थ नाही, आवश्यक तेवढंच कंटेंट घेऊन व्यवस्थित जर तयारी केली तर पोस्ट आपल्या हातामध्ये असते। तर अजून तुम्हाला तयारी करण्याबद्दल काही अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपलं जे काही कंटेंट्स आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या चॅनल देखील सबस्क्राइब करू शकता।